गुड मॉर्निंग, नमस्कार. बघणार आहोत सामाजिक स्तरीयाची कल्पना नव्याने मांडणारा वेबलिन्स लॉ. याची माहिती दिली आहे प्राध्यापक विनय भोळे यांनी आणि संकलन मी केलेलं आहे. एक काळ होता जेव्हा क्लासिकल अर्थतज्ञ म्हणत, जर लोक स्वतःच्या उन्नतीसाठी झटू लागल्यास आपसुकच त्यांचे वागणे विवेकपूर्ण होईल. सर्वांची इच्छाशक्ती आणि क्षमता समान नसल्याने काही खूप प्रगती करतील तर काही स्पर्धेत मागे राहतील. काहीसे वेगळं मत मार्जिनॅलिस्ट मांडत. इंग्लिशनं येणारे कफल्लक थॉमस व्हेबलिन आणि कारी बुंडे नावाचे पती-पत्नी सप्टेंबर 1847 मध्ये नशीब आजमावण्यासाठी नॉर्वेतून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांना 12 मुले झाली. त्यातील 6वे मूल म्हणजेच 30 जुलै 1857 रोजी जन्मलेला थॉर्स्टाइन व्हेबलिन अतिशय ओंगळवाणा. व्हेबलिन विक्षिप्त होता. लोक स्वार्थासाठी काम करतात आणि एकमेकांवर अवलंबून असल्याचे समाज ठराविक साच्यात राहतो हेच व्हेबलिनला मान्य नव्हते. व्हेबलिनला कायमच समाजातील दिखाऊगिरी करणारा, पैशांची उधळपट्टी करणारा लेझर क्लास हा अभ्यासाचा विषय वाटे. त्याने निलगिरी पर्वत रांगातील टोडा, ऑस्ट्रेलियातील बुशमन, जपानमधील आयन्स, दक्षिण अमेरिकेतील रेड इंडियन्स यांच्या समाजरचनेचा अभ्यास केला. हे सगळे आदिवासी कमी गरजा असल्याने कष्ट करीत, एकत्र राहत, शेती शिकारीतून मिळेल ते आनंदाने वाटून खात, चांगले वागून सगळ्यांनी कौतुक करावं यासाठी स्पर्धा असे. पुढे त्यांच्यातही आणि एकूणच युरोप अमेरिकेत बळाचा, बुद्धीचा आणि भल्याबुऱ्याचा वापर करून पैसा मिळवणे आणि आरामदायी जीवन प्रतिष्ठेचे ठरू लागले. युरोपात कष्ट करणारा आणि राज्य करणारा असे लॉर्ड आणि व्हेसल असे गट तयार झाले. प्रश्न होता, सातत्याने कष्ट करणारे श्रीमंत विरुद्ध बंड का करत नाहीत? व्हेबलिनच्या मते, श्रमिक वर्ग स्वतःला श्रीमंत वर्गाविरुद्ध आपण आहोत असे समजतच नाही. आपणही श्रीमंत होऊन तसेच आयते आरामदायी जीवन जगावे असे वाटून तो वर्ग नकळत श्रीमंत वर्गाची नक्कल करायला लागतो. सामाजिक स्थैर्य त्यातून निर्माण होतं. 1899 मध्ये त्यानं द थिअरी ऑफ लेझर क्लास नावाचे पुस्तक लिहिले आणि त्याला अर्थतज्ञ तसेच लेखक म्हणून मान्यता मिळाली. व्हेबलिनचे म्हणणे आजही खरे आहे. लोक दुसऱ्याची नक्कल, प्रतिष्ठा, अनावश्यक सवयी, दिखाऊपणा यातून बऱ्याच वस्तू खरेदी करतात. आजूबाजूच्या लोकांवर छाप पाडण्यात खरेदी केली जाते. ब्रँडेड वस्तू, महाग परफ्यूम, कर्जाचे हप्ते फेडत मिरवल्या जाणाऱ्या गाड्या, उंच टॉवरमधील घरे आणि अगदी सर्वसामान्य उत्पन्न गटातील लोकांच्या हातात दिसणारे महागडे सेल फोन्स, घड्याळे, ब्रँडेड कपडे हे सगळे त्याचेच द्योतक असते. हाच वेबलिन्स लॉ. जग कितीही पुढे गेले तरी तो चिरंतन राहील. धन्यवाद.